याचा अर्थ दुसरी भाषा ही राहणारच, म्हणजे हिंदी असू दे किंवा दुसरी कुठली भाषा असू दे, म्हणजे मराठी. पण त्याला पहिली गोष्ट अशी आहे की त्याला हीच भाषा घ्यावी ही सक्ती नाही आहे. जी भाषा ज्याला आवडते, जी भाषा ज्याच्या आवडीची आहे त्यानं ती स्वीकारावी. परंतु त्या भाषा शिकवणारे 20 मुलं जर असतील शिकणारी तर तिथं शिक्षक दिला जाईल, आणि तेवढी मुलं जर नसतील तर ते ऑनलाईन शिकवली जाईल. अशा पद्धतीचं धोरण घेण्याचा विचार महाराष्ट्र शासन करतं. ज्यावेळी चर्चा करायची त्यावेळी नक्की करू. परंतु मला असं वाटतं की हिंदी आणि इंग्रजी याच्यापेक्षा सगळ्यात आपुलकीची भाषा आपली हिंदी आहे. परंतु इंग्रजी आपण स्वीकारली आणि हिंदी आपण स्वीकारत नाही आहोत, तरी देखील हा निर्णय घेण्याचा विचार महाराष्ट्र शासन करतंय आणि याच्यावर अधिकृतरित्या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब आपल्याशी बोलतील. पहिलीपासून तिसरी भाषा असणार याचा अर्थ मी काय सांगितलं की आजची चर्चा झाल्यानंतर हे पर्याय त्याच्यामध्ये पुढे आलेले आहेत. त्याच्यावर अधिकृत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब बोलतील. साहेब, अर्थसंकल्प सादर करण्यात आला पण अजूनही मंत्र्यांच्या खात्यामध्ये निधीचे पैसे वळले झाले नाहीत अशी माहिती मिळते. नेमकं सत्य काय आहे? ते अशा माहिती मिळण्यावर तुम्ही जाऊ नका. अतिशय चांगल्या पद्धतीनं निधी मिळतोय. जिल्हा स्तरावरच्या नियोजन मंडळामध्ये तर अगोदरच पैसे आलेले आहेत. नियोजन मंडळाची कामं देखील सुरू झालेली आहेत. त्याच्यामुळे बजेट झाल्यानंतर पैसे मिळत नाहीत हे अजून एक कोण जर काय आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते साफ चुकीचं आहे. समाज कल्याण मंत्रालय झालं किंवा इतर मंत्र शिक्षण विभाग झालं, बऱ्याच चर्चा की यांना पैसे येत असताना अजिबात असं नाही. पैसे येत असताना टप्प्याटप्प्याने येत असतात. तसे पैसे अर्थ विभागाकडनं नियोजन विभागाकडनं आमच्याकडे येत आहेत. या संदर्भात मला असं वाटतं की योग्य तो निर्णय शासन विचार करून घेईल. पण जे काही वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जातं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, मुख्यमंत्री माझी लाडकी योजना त्याच्यामधनं काही कपात केली जाईल, ज्या महिला भगिनींकडनं अनावधानानं 4 व्हीलर असताना देखील गाडी म्हणजे नोंदणी केलेली आहे, बजेट त्यांचं आर्थिक बजेट हे 2.5 लाखापेक्षा जास्त असताना नोंदणी केलेली आहे, अशांचेच फॉर्म बाद केले जातील. बाकी कोट्यावधी महिला भगिनींना आहे तसा लाभ सुरू राहणार. उद्धव ठाकरे हे मुंबईतील लँडस्कॅमचे पाचशे आहेत आशिषजींकडनं माहिती पहिली घ्यावी लागेल. पण मला त्याच्याकडे माहिती नाही आहे, त्यांची माहिती नाही. ती माहिती घेतो, त्याच्यावर अभ्यास करतो आणि मग बोलतो. दोघे लंडनला गेले. चंद्रकांत दादा पाटील म्हणतायत की माझी सगळी पदं बघून झाली, आता फक्त गृहमंत्री पद शिल्लक आहे. याकडे कसं पाहता? नाही, मला असं वाटतं की हा भाजपाच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. तर हा प्रश्न तुम्ही चंद्रकांत दादांना विचारला तर बरं होईल परत. आणि त्यांना मंत्रिपद देणारे किंवा त्यांना खातं वाटप करणारे देवेंद्रजी आहेत, त्यांना तुम्ही विचारा. आणि या दोघांचा जो विषय आहे की राजसाहेबांचा आणि युबीटीच्या पक्षप्रमुखांचा, या संदर्भात काल देखील परवा देखील मी सांगितलं की जसं शाळेमध्ये डबा खाताना तू माझ्याशी बोललं नाही पाहिजे, ह्यानं माझ्याशी नाही बोललं पाहिजे, तर चपाती खायला देतो, तर मी आणलेल्या घरनं काहीतरी खायला देतो, अशा अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही. त्यांचा एक विचार आहे, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांना झुकवून कोण जर युती करण्याचा प्रयत्न करत असतील आणि ते झुकतील असं मला वाटत नाही. अतुल साहेब असं म्हणतायत की जर कोणाला युतीतून बाहेर पडायचं तर बाहेर पडावं, त्या पद्धतीने बाबूराव कदम यांनी कुठेतरी एक नाराजी व्यक्त केली. अतुल सावेसाहेब ज्यावेळी मंत्रालयामध्ये आले त्यावेळी दोघेही आम्ही एकत्र महायुती म्हणूनच कॅबिनेटला वर गेलेलो होतो. त्याच्यामुळं अतुल सावेंचं म्हणणं जे काय आहे ते काही तिथल्या वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून होतं. तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या महायुतीवर ते काय बोललेले नाहीत. आणि मला असं वाटतं की मला जसं महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही तसा अतुल सावेंना देखील महायुतीवर बोलण्याचा अधिकार हा भाजपनं दिलेला नाही. धन्यवाद. संजय राऊत म्हणतात की रिपब्लिकन पक्षाचे पण नेते आमच्या संपर्कामध्ये, त्या विधानाकडे कसं पाहतात? जाऊ देव. मला असं वाटतं कॅबिनेटनं चांगले निर्णय घेतले आहेत. कोकणामध्ये मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू. ते रोज रोज बोलणार, त्याच्यावर आम्ही परत बोलणार, तर कशाला? त्यांना लक्षाला बघू दे.
पण आज जे कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले त्याच्यामध्ये हा निर्णय नव्हता. तो निर्णय झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन. पानी का जो प्रॉब्लम क्रिएट आगे जाके होने वाला है उसके लिए पूरे जो डैम है उसका रिव्यू लेने का आदेश माननीय मुख्यमंत्री महोदय ने दिया है और वो रिव्यू अगले 8 दिन में होगा और अगले कैबिनेट में प्रेजेंटेशन होगा. लेकिन जो समस्या है महिलाओं को जिस तरह से कुएं में नीचे करके पानी निकालना पड़ रहा है, नहीं वो फेक रील थी. हमारे पानी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटिल साहब ने वो उसका क्लैरिफिकेशन दिया है. वो फेक रील था और जिसने वो बनाया उसके ऊपर गुना भी FIR भी रजिस्टर किया गया है. लेकिन ये अगर फेक रील है, कई जगहों पे स्थिति है. नहीं क्या आपने जो बोला कि जो कुएं का प्रेजेंटेशन दिखाया गया वो फेक था और वो फेक रील बनाया गया था, उसके बारे में खुद गुलाबराव पाटिल साहब ने क्लैरिफिकेशन दिया है और जिसने ये बनाया उसके ऊपर FIR दर्ज है. दूसरा सवाल ये है कि मराठी भाषा खासकर जिस तरीके से मनसे में कह रहा है कि मराठी बोली जाएगी, उसका स्वीकार हुआ, हिंदी नहीं होगी. क्या हिंदी स्टेट गवर्नमेंट ने जो पॉलिसी बनाई है उसमें हमने मातृभाषा करके मराठी को अनिवार्य किया है. अंग्रेजी भी उसमें शामिल है और हिंदी का भी समावेश उसमें होने वाला था. लेकिन ये सब्जेक्ट मैंने ही कैबिनेट में निकाला था. उसमें मुख्यमंत्री महोदय ने क्लैरिफिकेशन दिया है कि जिस क्लास में 20 से ज़्यादा कोई अगर हिंदी की मांग करता है तो उसको टीचर दिया जाएगा. लेकिन हिंदी उसमें सख्ती की गई है, अनिवार्य की गई है, ऐसी बात नहीं है. और जिनके साथ आगे जाके बात करना है उसके साथ भी हम बात करेंगे, ऐसा फैसला कैबिनेट ने लिया. नहीं वो अधिकार ये अधिकार जो है वो मेरे सहकारी दादा भोसे साहब का है. वो शालेय शिक्षण मंत्री है, वो क्लैरिफिकेशन देंगे. इसका सब क्लैरिफिकेशन शालेय शिक्षण मंत्री दादा भोसे साहब देंगे. पाणी पुरवठ्यासंदर्भातला जो व्हिडिओ आलेला होता त्याची माहिती पाणी पुरवठा मंत्र्यांनी अशी दिली की तो फेक होता. त्याने जो बनवलेलं रील होतं जे खोटं बनवलेलं होतं त्या माणसावर देखील गुन्हा रजिस्टर केलेला आहे. पाणी टंचाई नाही असं मी कुठेही मराठी भाषेमध्ये बोललेलो नाही. मी असं सांगितलं की धरणाचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी मार्ग काढण्याचे निर्देश दिलेले आहेत. मी फक्त रीलच्या बाबतीमध्ये सांगितलं आणि रीलच्या बाबतीत सांगत असताना रील खोटा आहे पण पाणी टंचाई नाहीच आहे असं मी कुठेही बोललेलो नाही.